पाहूयात पुढची बातमी। जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागात सध्या बर्फवृष्टी होते। गुलमर्ग भागामध्ये बर्फ पडत असल्यामुळे या ठिकाणी कडाक्याची थंडी पडली। तापमान उणे 8 अंश सेल्सिअसवर गेले। सर्वत्र बर्फाची पांढरी शुभ्र चादर पाहायला मिळते। काल उशिरापर्यंत बर्फ पडत असल्याने रस्ते देखील जाम झाले। हजारो पर्यटक आता हॉटेलमध्येच अडकून पडले। आणि या संदर्भात गुलमर्ग भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार आखोड यांनी। काश्मीर म्हटलं तर बर्फ आणि काश्मीर याचं काही वेगळं नातं नाही आहे। मात्र गेले 3 वर्षापासून काश्मीरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फ झाला, इतका बर्फ सध्या सुरू आहे। मी सध्या उभा आहे काश्मीरच्या गुलमर्ग या परिसरामध्ये आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात यामध्ये या ठिकाणी बर्फवृष्टी झालेली आहे। पाहू शकतो आपण की संपूर्ण परिसर जो आहे तो बर्फाने आच्छादलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण काश्मीरमध्ये अशाच प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। जणू काही काश्मीरने पांढरी शुभ्र चादर ओढली अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। गुलमर्गच्या या परिसरामध्येच नव्हे तर पहलगाम असो, पुलवामा या सगळ्या परिसरामध्ये अशीच बर्फवृष्टी या ठिकाणी झालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर या परिसरामध्ये 3 वर्षानंतर अशी बर्फवृष्टी झाली। मागील वर्षी सुद्धा बर्फवृष्टी झाली, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी नव्हती। आता आपण बघू शकतो संपूर्ण झाडं जे आहेत, संपूर्ण घरं जे आहेत ते बर्फाने वेढलेली आहे। या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत, त्यांना देखील विचारलं क्या लगता है आपको, ऐसा जो बर्फ गिर रहा है पहली बार हुआ कि इसके पहले कब हुआ था? इससे पहले लास्ट ईयर हुआ था लेकिन इतना नहीं हुआ था। तो इस साल जो बर्फ का हम देख रहे हैं तो बहुत अच्छे से हो रहा है और ज्यादा ही हो रहा है। हम बहुत खुश हैं क्योंकि ये कश्मीर की शान है। तो इससे और भी नेचर अच्छा लगता है, लोगों का आना इससे बढ़ जाएगा, टूरिज्म बढ़ जाएगा। हम बहुत खुश हैं कि इतना बर्फ। पिछले साल जो वहाँ पे घटना उसके बाद में यहाँ पे जो पर्यटक है वो आ रहे हैं। शुरू हुए थे जो 22 अप्रैल को जो घटना हुई थी उसके बाद पूरा ठप हो गया था सारा। लेकिन अल्लाह का करम है, दिसंबर से जब न्यू ईयर की शुरुआत थी या क्रिसमस की शुरुआत थी तब से लोग बहुत आने लगे हैं। खुश है यहाँ पे और लोग आते भी हैं और बुकिंग्स भी हो रही है। नक्कीच पहलगामच्या घटनेनंतर या ठिकाणी पर्यटकांची संख्या जी आहे ती रोडावली होती, मात्र आता पर्यटक जे आहे ते पुन्हा या ठिकाणी यायला लागले असं स्थानिकांचं देखील म्हणणं आहे। सुरेंद्र कुमार आखोडे, जय महाराष्ट्र न्यूज, काश्मीर।